आपलं स्वागत। एका मोठ्या बातमीने सुरुवात करूया। ठाकरे बंधूंच्या उद्याच्या विजयी जल्लोषाकडे काँग्रेसने पाठ फिरवली आहे। काँग्रेसचे नेते उद्या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीयेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मेळाव्याला जाणार नाहीयेत। ठाकरे बंधूंकडून अजून काँग्रेसला निमंत्रणच पाठवलं नसल्याची माहिती कळतेय। हिंदी भाषेवरनं श्रेयवादाची लढाई अशी काँग्रेस नेत्यांची खासगीत नाराजी असल्याचं म्हटलं जातंय। सेना मनसे आधी काँग्रेसने हिंदी सक्ती विरोधात भूमिका घेतल्याचा त्यांचा दावा असल्याचंही कळतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण असताना काँग्रेस कुठेतरी पूर्णपणे पाठ फिरवणार असं दिसतंय। नक्की काय काय अपडेट आहे या संदर्भात? पूर्वी आपण पाहतोय की हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर उद्या मोठा जल्लोष जो आहे तो वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या जल्लोषाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुद्धा आपल्याला एकाच मंचावरती जे आहे ते येताना पाहायला मिळतील। यावेळी दोन्ही पक्षाकडून दोघांकडून सुद्धा आव्हान केलं गेलं होतं का कुठल्याही पक्षाचा झेंडा अथवा बॅनर असणार नाही। तर जे जे मराठी प्रेमी आहेत किंवा ज्यांचा हिंदीला विरोध आहे या निर्णयाला, त्या सगळ्यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आम्ही आव्हान करतो। प्रत्येकाला जे आहे ते निमंत्रण दिलं होतं। मात्र यापासून काँग्रेस आता उद्या हजर राहणार नाहीये, कारण काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे की आम्हाला कुठल्या प्रकारचं जे आहे ते निमंत्रण आलेलं नाही, त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला जाणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। अद्यापपर्यंत कॅमेऱ्याच्या समोर कोणीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। मात्र काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे का ज्यावेळी हिंदीची सक्ती केली होती त्यावेळेस सगळ्यात आधी आम्ही जी आहे ती भूमिका घेतलेली होती, हिंदीला विरोध केला होता। मात्र आता कुठेतरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच लढाईतून कुठेतरी आम्हाला बाजूला ठेवलं होतं, आम्हाला कुठल्या प्रकारचं निमंत्रण पाठवलेलं नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसचे कुठलेही नेते या मंचावरती दिसणार नाही अशा प्रकारची भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे। त्यामुळे उद्या आणखी कोणी मित्रपक्ष सोबत राहणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कारण आपण पाहिलेलं आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्हीही महत्त्वाचे दोन घटक पक्ष आहेत। मनसेची आता उद्या नेते त्यामध्ये असणार आहे, त्यामुळे मनसे आणि काँग्रेस यामध्ये जर पाहिलं आपण तर कुठेतरी आपल्याला पहिल्यापासूनच दोन भूमिका पाहायला मिळतात। मध्यंतरी सुद्धा काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली होती का मनसेची भूमिका मला मान्य नाहीये, त्यामुळे कदाचित काँग्रेसने जाण्याचं टाळले का, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते काँग्रेसकडे येण्याची शक्यता आहे। मात्र आता तर माहिती मिळते का उद्याच्या कार्यक्रमाला काँग्रेसही गैरहजर राहणार आहे। आता राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा, त्यामध्ये कोणी उपस्थित राहतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। काल शरद पवारांनी सांगितलं आहे की औपचारिकरित्या हे काँग्रेसकडनं कुठेतरी जाहीर केलं जातंय का, याकडे आपण लक्ष ठेवूया। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात आहेत। खडकवासल्यामधल्या एनडीएमध्ये